मला सकाळी 9 वाजता फोन आलं की म्हशी घेताव का म्हणून. ती मी म्हणलो व्हिडिओ पाठवा. त्याने व्हिडिओ पाठवले. व्हिडिओ पाठवल्याच्यानंतर ही माझी म्हशी मला माहिती व्हिडिओमध्ये बघून मला खात्री झाली की माझी म्हशी येते. तर ज्याने फोन लावले ते त्यांना म्हणलो मी म्हशी घेऊन या बाजारात घेऊन या. मग काय ती मग पोलीस इथे ढगे विवेकानंद चौक पोलीस स्टेशनला मी फोन केलं. सर गौशाळेमध्ये म्हशी होते, म्हशी तर बाजारात विकले चाललेत म्हणले. तर ढगे सरांनी का म्हणले मला विवेकानंद चौक पोलीस स्टेशन, त्याने म्हणले नीट तपास करा आधी म्हशी होते मग फोन लाव म्हणले. नीट तपास केल्यानंतर मी ज्याने फोन लावलं ते मला त्यांना फोन लावलो मी की म्हशी नळेगावला तुम्ही घेऊन या म्हणून लावलो. मग म्हशी माझ्याजवळ आली. मी आता घेतलेली म्हशी मला त्यांची सगळी माहिती होती ती मी म्हशीवाजवळ गेलो. मग खात्री केलो म्हशीवाची. मग नळेगाव पोलीस स्टेशनला ही कळविलो. तर नळेगाव पोलीस स्टेशनने लगेच इथं लातूरला फोन लावले पोलीस स्टेशनला. या ठिकाणी विवेकानंद पोलीस चौकीला सगळं कुरेशी व्यापारी आणि शांतताप्रिय नागरिक सगळे या ठिकाणी उपस्थित होते. आम्हाला अशी माहिती मिळाली की राधाकृष्ण गोशाळेमध्ये जे जनावर पोलिसामार्फत जमा केलेले होते आणि त्याचा कोर्टातून ऑर्डर आत्तापर्यंत झालेली नाही आहे, ते जनावर नळेगावच्या बाजारामध्ये विकायला येतात अशी आम्हाला एक टीप भेटली. त्या टीपनुसार ज्या मालकाचे जनावरं होते तो मालक तो बाजारात पोचला आणि त्याचेच जनावर हे त्यांनी शहानिशा केली आणि पोलिसांना कळवलं. तर विवेकानंद पोलीस चौकीमध्ये ते जनावरं आणि ते आरोपी या ठिकाणी आणलेले आहेत आणि हे कथाकथित गोरक्षक जनावरं धरून गोशाळेमध्ये पाठवून मग गोशाळेतून तेच जनावरं बाहेरच्या जिल्ह्यात विकण्याचं काम या ठिकाणी सर्रासपणे चालू आहे. माझी शासन आणि प्रशासनाला अशी विनंती आहे की लातूर जिल्ह्यातील सर्व गोशाळांची चौकशी व्हावी. आत्तापर्यंत जो माल जप्त केलेला आहे आणि तो गोशाळेमध्ये सोडलेला आहे ते जनावरं त्या गोशाळेमध्ये आहेत का याची शहानिशा करावी अशी या ठिकाणी आमची विनंती आहे. अब तक के लिए बस इतना ही. फिर होगी आपसे मुलाकात. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए हिंद नमा न्यूज. ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन प्रेस करना ना भूलें. यदि आप हमें फेसबुक या इंस्टाग्राम के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें. धन्यवाद.